मधली ही परिस्थिती आपण पाहतो. दादा काय सांगाल आज काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली आहे? थोडं शांत, मला काहीच ऐकू येत नाही. काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली आहे. अजून देखील अर्धा ते पाऊण तास वेळ उरलेली आहे. निवडणूक बिनविरोध होईल वाटते. आम्हाला सर्वांना आधीपासून ही निवडणूक बिनविरोध पाहिजे होती. आकाश मोरेजी आपल्या बरोबर आहेत, त्यांनी पण आणि त्यांच्या पक्षाने काँग्रेसने पण खूप चांगला निर्णय घेतला. खरं तर ही निवडणूक महत्वाची काय, कारण ही निवडणूक आपण सर्व दादांच्या साठी करत आलोय. दादांनी अनेक दशकं महाराष्ट्रासाठी खूप कामं केलेत, विकास कामं केलेत. आदरणीय दादांनी सगळ्याच पक्षांना एकत्रित घेऊन कामं केलेत. एका काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पण एकत्र होते, तेव्हा पण दादा म्हणजे आपली सरकार होती, आता महायुतीची सरकार आहे. पण मला वाटतंय की सगळ्याच पक्षातल्या वरिष्ठांनी चांगला निर्णय घेतला. दादांना तसं खरी आदरांजली म्हणून हा निर्णय घेतलाय आणि मी त्यांच्या सर्वांचा खूप खूप आभार मानतो. तरी पण 23 अर्ज अजूनही बाकी आहेत. आता कालपासनं आम्ही सगळ्याच उमेदवारांना भेटतोय. जितके आपण फॉर्म्स माघारी घेऊ शकतो तेवढा प्रयत्न चाललाय. पण ज्यांची काय उमेदवारांची काय मागणी होती, नाहीतर खरं तर त्यांच्या एकदम छोट्या मागण्या होत्या की आमचं इथं कुठेतरी काम अडकलंय, नाहीतर आम्हाला इथं तरी मदत पाहिजे, नाहीतर आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचून तिथं आधी दिलं नाही, तर असे त्यांचे काय कारणे होते. बारामतीच्या उमेदवारांनी बऱ्याचशा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, परंतु आपण बघतोय की यामध्ये आता इतर जिल्ह्यातील उमेदवारांचे अर्ज आहेत. त्याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर सातारा जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, बीड जिल्ह्यातील अशा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज या निवडणुकीमध्ये ठेवलेले. अशा उमेदवारांना आपण काय सांगाल? नाही, उमेदवारांना बघा, तुम्हाला मी आधी पण बोललोय, दादा असताना पण मी सारखं बोलत आलोय की सगळ्यांना निवडणूक लढायचा अधिकार असतो. त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांनी तसा निर्णय घेतला असता त्यांनी घेतला असेल, पण त्यांना मी काय बोलू शकतो. दादा 53 पैकी आतापर्यंत 27 उमेदवारांनी माघार घेतलेली आहे. अवघे 15 मिनिटं बाकी आहेत. बिनविरोध होईल असं तरी वाटत नाही. प्रयत्न तर चालू आहे आजच्या सर्वांचाच. झालं तर चांगलंच होईल, नाही झालं तरी ठीक आहे. कशा पद्धतीने इलेक्शन लढणार आहात? आता पहिला बघू आपले पुढचे उमेदवार कोण आहेत. आकाश मोरेजी आपल्या बरोबर आहेत. एक मोठा पक्ष म्हणून त्यांनी तिथं उमेदवारी दाखल केलेली, पण त्यांनी तो माघारलाय. तर आता कुठेतरी आम्हाला पण मनाला बरं वाटतं की सगळेच पक्ष एकत्रित येऊन दादांसाठी ही निवडणूक लढतील आणि भविष्यात त्यांच्या पण पक्षाचे काय कुठले प्रॉब्लेम वगैरे असतील, अडचणी असतील, त्याच्यात आम्ही त्यांना नक्कीच साथ देऊ. काँग्रेसचे आभार मानताय? काँग्रेसचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो. आता यापुढे तालुक्यात समन्वयाने काम करणार आहेत काँग्रेसला बरोबर घेऊन. यावर मी काहीतरी बोलतो की महाविकास आघाडीचा म्हणजे अजितदादांच्या मनातला जर मुख्यमंत्री झाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून तर खूप आनंद. 2029 मध्ये आपण तसा प्रयत्न करूया. दादा मला सांगा, बारामतीकरांना दुःख अजूनही कमी झालेलं नाही. जर निवडणूक झालीच तर बारामतीकर किती मताधिक्याने वहिनी साहेबांना विजयी करतील? मला वाटतंय 1 लाखच्या वरचीच जाईल निवडणुकीची मतधिक्य. दादा खरं तर प्रचाराचा नारा आहे. कशा पद्धतीने नियोजन असेल त्या संदर्भात काय सांगता? अजूनही प्रयत्न चालू आहे ही निवडणूक बिनविरोध करायची. जर नाही झाली तर आपण त्याच्याबद्दल मी तुम्हाला भविष्यात सांगेल. पण मला वाटते जर तशी वेळ आलीच तर दादांच्यासाठी आमच्या मनात आहे की कनेरीला जाऊन पाया पडायचे आणि तिथं आपली पहिली सभा व्हायची. तर त्या दिवशी नुसतं तिथं जाऊन बसायचं, दादांना एक श्रद्धांजली म्हणून तिथं अर्धा तास बसायचं. त्या दिवशी प्रचार नाही करणार आणि त्याच्या पुढे आपण ठरवू कशी वाटतं. नाही, सभा मी नाही करणार त्या दिवशी. आत्मचिंतन त्या ठिकाणी जाऊन फक्त. हो, ओके, धन्यवाद. तर सर्व उमेदवारांना आम्ही भेटलो आहोत. जय पवार यांनी काँग्रेसच्या आकाश मोरे यांचे आभार मानले आहेत.